नमस्कार शेतकरी मित्रांनो. कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा जर आपलं ऊसाचं पीक हिरवगार ठेवायचं असेल तर ऊसावर आपली काही फवारणी आहेत ते फवारण्या कराव्यात. तर ती फवारणी कोणती आहे आणि ती फवारणी कधी करावी तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. तर चला पाहूया ती फवारणी कोणती आहे. ही फवारणी 200 लिटर पाण्याकरता आहे आणि ही फवारणी 20 दिवसाच्या अंतराने 2 वेळा करावी. तर पहिली फवारणी ही 200 लिटर पाण्याकरता 13,045 1 किलो, त्यामध्ये प्राईम सम कंपनीचं संजीव 500 मिली आणि टीटेन्स कंपनीचं ग्रीन मिरॅकल 250 मिली आणि चिल्मेक्स कॉम्बी 250 ग्राम असं सर्व मिश्रण एकत्रित करून आपल्या ऊसावर ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. फवारणी करते वेळेस जमिनीमध्ये भरपूर असा ओलावा पाहिजे. त्यानंतर दुसरी फवारणी ही 20 दिवसांनी करावी. तर ती दुसरी फवारणी कोणती आहे तर चला पाहूया. दुसरी फवारणी हे आपल्याला 200 लिटर पाण्याकरता 13-40-13 1 किलो, त्यामध्ये GA 4 ग्राम, 6BA 4 ग्राम आणि प्राईम सम कंपनीचं प्राईमफर्ट 1 लिटर असं हे सर्व मिश्रण एकत्रित करून ही दुसरी फवारणी आपल्या ऊसावर करावी. ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी आणि जमिनीमध्ये भरपूर असा ओलावा पाहिजे. त्यामुळे ही फवारणी केल्यामुळे आपलं कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपलं ऊसाचं पीक हिरवगार राहील आणि ऊसाची वाढ जोमदार होईल. धन्यवाद.